सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। अतिशय महत्त्वाचा विषय, रात्री सर्वजण झोपले असता मीडला बरोबर 6 पीडीएफ पडल्या आणि 6 पीडीएफ पडल्यानंतर सकाळी ज्यावेळी जाग आली अचानक, त्यावेळी 6 पीडीएफ मुंबई पोलीस भरती 2022-23च्या जे की अंतिम निवड यादी आणि अंतिम प्रतीक्षा यादी ची जी लिस्ट आहे ती ऑफिशियल आउट झालेले आहेत, पीडीएफ आउट झालेले आहेत। तुमच्या जागा जितक्या होत्या त्याला पकडून त्याच्यासोबत अंतिम प्रतीक्षा यादी सुद्धा लागलेली आहे। आणि मग एकदम 6 पीडीएफ आल्यानंतर मुलांना काय कळायचं बंद झालं की असं कसं झालंय, काय कळण झालं, इकडे निवड यादीत नाव झाले का प्रतीक्षा यादीमध्ये असं झालंय तसं झालंय। मग खूप सारे मेसेज लागले आणि मग ज्यांची निवड झाली त्यांचे सुद्धा मेसेज आले की सर आमची निवड झाली वगैरे वगैरे वगैरे। कारण की भरतीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत साथ देणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल लक्षात ठेवा। सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीनं ज्यांची निवड झाले त्यांना आपल्या चॅनलकडून, माझ्याकडून, मॅडमांच्याकडून आणि जे काही महाराष्ट्रामधील सर्वांच्याकडून तुम्हाला मुंबई पोलीसपदी निवड झालेल्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना माझ्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा। सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचं आहे, 6च्या 6 पीडीएफ मार्गदर्शन तुम्हाला होणार आहे। तुमचा कोणताही प्रश्न उपलब्ध राहणार नाही, लक्षात ठेवायचं। सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटून बघायला विसरू नका। आणि त्याच पद्धतीनं ह्या 6च्या 6 लिस्ट ज्या आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकून दिलेल्या आहेत। तुम्हाला जर बघायचं असेल तर एक काम करा, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते जाऊन सगळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे। आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय बघायचं आहे तर 6च्या 6 पीडीएफ विश्लेषण करायचं आहे। त्यासोबत जे काही तिन्ही घटक आहेत म्हणजे चालक आहे, बॅट्समन आणि शिपाई आहे, या तिन्ही घटकांची अंतिम निवड यादी आणि अंतिम प्रतीक्षा यादी या दोन्हीतला फरक काय आणि इथून पुढे याचा कालमर्यादा किती असणार आहे, याचा पिरियड किती असणार आहे, याचं सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन होणार आहे। त्याच पद्धतीनं प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट हे कधीपर्यंत उचलू शकतात का, त्याचं पिरियड काय आहे, हे सगळं मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत। सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनल नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाईल। सो आपण काय बघणार आहोत बघा, तर मुंबई पोलीस भरती 2022-23च्या बाबतीत अतिशय महत्वाचा घटक बघा, चालक, बॅट्समन आणि शिपाई पीडीएफ नंबर दिलाय। कारण पीडीएफ नंबर देण्याचं एकच कारण आहे की मुलांना नेमकं कळण झालंय मी निवड यादीत आहे की मी प्रतीक्षा यादीत आहे, काहीच कळण झालंय। ह्याच्या पाठीमागे अंतरिम होतं सर, आता अंतिम आलंय सर, या दोन्ही शब्दातला फरक महाराष्ट्राला आपण समजून सांगितलेला होता। मला वाटतं 1-1.5-2 वर्षापूर्वीचा विषय आहे, परत आणि पाठीमागे 3-4 महिन्यापूर्वी पण सांगितलं होतं ज्यावेळी मुंबईची लिस्ट लागलेली होती त्यावेळी। मग या पीडीएफ मध्ये जुन्या मुलांची नाव आहेत आणि प्लस नवीन काही मुलांची नाव आहेत आणि मग आहे अशी पीडीएफ पडल्या। मग सर बदल काय झालाय हे पण तुम्हाला मी सांगणार आहे, म्हणजे यामध्ये काय बदल झाला हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। प्रतीक्षा यादी, वेटिंग लिस्ट कधी उचलणार का, उचलतात का हे पण सांगणार आहे आणि वेटिंग लिस्ट कधीपर्यंत उचलू शकतात आणि त्याचं जे कालमर्यादा आहे म्हणजे पिरियड जो आहे ते वाढू शकतोय काय, जसं की तलाठीचं आहे, WRDचं वाढवलंय 6-6 महिने, तशा पद्धतीने पोलीस भरतीला सुद्धा वाढवतात का किंवा वेटिंगच्या मुलांचं वाढवणार का, याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत। विषय अशा पद्धतीने आहे की मुंबई पोलीस भरती जी की 2022-23ची झालेली होती त्याच्यामध्ये आपण बघूयात। पहिला ज्या पीडीएफ नंबर सांगतोय नोट डाऊन करून घेऊ शकताय किंवा हा जो चार्ट आहे ह्याचा फोटो आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकूयात, म्हणजे तुम्हाला काहीच प्रश्न राहणार नाही, कोणताच प्रश्न शिल्लक राहणार नाही। पूर्ण ट्री डायग्राम सारखं आपण दिलेला आहे करून तुमच्यापर्यंत हे सगळं चार्ट आहे ना, तो चार्ट तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे। सो पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपला युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। बघा, पहिला आपण घेतोय चालकसाठी, अतिशय महत्वाचं, पहिला हा चार्ट समजून सांगतो आणि मग ज्या बाकीच्या गोष्टी आहेत अंतिम यादी आणि अंतिम प्रतीक्षा यादी या दोन्हीतलं जे काही एकच सांगतो शिपाई पदाचं, सेम ॲज कॉन्स्टेबल, सेम ॲज बॅट्समन आणि सेम ॲज चालक, म्हणजे तुमचं ड्रायव्हरचं सुद्धा पोस्टचं सेमच आहे, काही फरक नाहीये, सेम अशा पद्धतीने बघा। तर पहिला आपण चालू करूयात, घटक आहे तो म्हणजे चालकचा। तर चालकला बघायला गेलं तर पीडीएफ बघा, अतिशय महत्वाचा, हा चार्ट कुणाला समजायला नाहीये, हा चार्ट कुणाला समजायला बघा। पीडीएफ नंबर 441 जे आहे चालकच्या बाबतीत ती अंतिम निवड यादी म्हणजे फिक्स निवड यादी आहे। अंतरिम आणि अंतिम ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा। ह्याच्या आधी अंतरिम लागत होती, आता अंतिम लागलेली आहे आणि इथनं पुढे मग वेटिंगचा विषय जो आहे तो चालू होणार आहे। ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की ऑगस्ट एंड पर्यंत किंवा 15 ऑगस्ट नंतर आणि ऑगस्ट एंड पर्यंत काही होणार नाही, वेटिंग उचलणार नाही, काही होणार नाही, काय होणार, तेच झालंय। आता हा फक्त अपडेटेड लिस्ट आल्यात, ह्याच्यामध्ये वेगळं काही झालेलं नाही बघा मजा। आता बघा पीडीएफ नंबर जो आहे चालकसाठी, तर अंतिम निवड यादीसाठी 441 नंबरची पीडीएफ आहे। 441 नंबरची जी पीडीएफ आहे ती अंतिम निवड यादीसाठी आहे, प्रत्यक्ष यादीसाठी नाही आहे। 441 नंबरची पीडीएफ, नंतर त्याच्या खाली 440 नंबरची जी पीडीएफ आहे ती चालकचीच आहे पण अंतिम प्रतीक्षा यादीसाठी म्हणजे वेटिंग लिस्ट साठी फायनली ही आहे। या दोन्ही गोष्टीला फरक कळाला। चालक घटक एकच आहे पण त्या एका घटकासाठी 2 पीडीएफ आल्यात,
एक म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट आणि एक फायनल वेटिंग लिस्ट. क्लिअर. दुसरा बॅट्समनसाठी बघूयात आपण. तर बॅट्समनसाठी बघायला गेलं तर 439 नंबरची जी पीडीएफ आहे, 439 नंबरची जी पीडीएफ आहे ती फायनल सिलेक्शन आहे. म्हणजे अंतिम निवड यादीसाठी 439 नंबरची पीडीएफ ही बॅट्समनसाठी लागलेलं आहे. नंतर 438 नंबरची जी पीडीएफ आहे ती 438 नंबरची पीडीएफ अंतिम प्रतीक्षा यादी म्हणजेच फायनल वेटिंग लिस्ट, फायनल वेटिंग लिस्ट साठी आहे, लक्षात ठेवायचं. हे झालं बॅट्समन. आता शेवटचा घटक शिपाई, जो अतिशय महत्वाचा आहे. 436 नंबरची जी पीडीएफ आले त्या 436 नंबरची पीडीएफ मध्ये फायनल निवड यादी जी आहे, फायनल सिलेक्शन लिस्ट जी आहे ती 436 नंबरची आहे, म्हणजे अंतिम निवड यादी. आणि 437 नंबरची जी पीडीएफ आहे ती आहे तुमची फायनल वेटिंग लिस्ट म्हणजेच अंतिम प्रतीक्षा यादी, अंतिम प्रतीक्षा यादी. हे झालं पीडीएफचा नंबर आणि कोणाला कोणती आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता बघूया त्याच्या पुढे जाऊन थोडंसं अंतिम निवड यादी जागा किती आहेत बघूयात आणि अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये कुणाकुणाला आणि किती संख्या ठेवल्या हे पण आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. अतिशय महत्वाचं मार्गदर्शन आहे. त्याच्या आधी आपण सांगूयात की अंतिम आणि अंतरिम या दोन्ही गोष्टी आहेत. हे ज्याला कळालं तोच मार्गदर्शन करू शकतोय. मग लिस्ट अशी कशी काय लागली, म्हणजे आता थोडक्यात खालचा जो विषय आहे म्हणजे यामध्ये बदल काय झालाय, यामध्ये बदल काय झाला ह्याबद्दल थोडक्यात बोलूयात. आणि अंतिम आणि अंतरिम. अंतरिम म्हणजे काय की कोणत्याही पद्धतीनं तुमची निवड झाली म्हणजे कोणत्याही टप्प्यावरती तुम्हाला ते काढू शकतात, याला अंतरिम म्हणतात. फॉर एक्झाम्पल मुलं मुली हे मॅटमध्ये जातात, आमच्यावरती अन्याय झालाय, असं झाले तसं झाले, आणि मग ते निकाल पेंडिंग न ठेवता तोपर्यंत कोर्टाचे आदेश किंवा कोर्टाचा निकाल येऊपर्यंत अंतरिम निवड यादी असते. तो आल्यानंतर मग ती अंतिम होते. सेम त्या पद्धतीनं अंतिम म्हणजे फायनल आणि अंतरिम म्हणजे काय, तात्पुरत्या स्वरूपात, तात्पुरत्या स्वरूपात तुमची निवड झालेली आहे. एखाद्या टप्प्यावरती तुमची निवड रद्द करण्याचा अधिकार हा संबंधित डिपार्टमेंटचा असणारा, लक्षात ठेवायचं. सो अंतरिम आणि अंतिम ह्या गोष्टीमध्ये फरक होता. याच्या आधी पण सांगितलं, आताही सांगतोय की अंतिम म्हणजे आता लागले ते फायनल आहे आणि इथून पुढे मग वेटिंग लिस्टचा कार्यमर्यादा जी की पिरियड असतो तो गणला जातो. अतिशय महत्वाचा विषय. सो अंतिम आणि अंतिम आणि याच्याबरोबर अंतरिमचा एक विषय सांगितला, अंतरिम. तर ह्या गोष्टी टोटली वेगळ्या आहेत. अंतरिम शब्द वेगळा आहे आणि अंतिम शब्द वेगळा आहे. अंतिम म्हणजे फायनल. आता बघूयात चालकसाठी जागा किती होत्या बघूयात आपण. 917 जागा होत्या ज्यावेळी ऍड पडली त्यावेळी 2022-23 ची. महाराष्ट्र पोलीस भरती 22-23 साठी मुंबईसाठी चालकसाठी 917 जागा होत्या, टोटल 917 जागा. आणि यांनी जी अंतिम प्रतीक्षा यादी लावली म्हणजे फायनल वेटिंग लिस्ट लावली ती म्हणजे 1376 जागांची लिस्ट लागली आहे, 1376 जागांची. बॅट्समनसाठी बघूयात. बॅट्समनसाठी जागा होत्या 24 मुंबईसाठी आणि 24 ची लिस्ट लागली आहे. आता एक लिस्ट 24 ची लागली आणि त्या पद्धतीनं प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट साठी टोटल 29 मुलं मुली ठेवलेले आहेत, टोटल 29 मुलं मुली ठेवलेले आहेत. शिपाईसाठी सगळ्यात जास्त जागा होत्या, 2572 जागा होत्या. लिस्ट लागली आता सुद्धा अंतिम 2572 जागा होत्या, तर तेवढीच लिस्ट लागणार आहे, लक्षात ठेवायचं. आणि अंतिम जी आहे म्हणजे फायनल वेटिंग लिस्ट आहे ती आहे 3380 जागांची. अंतिम लिस्ट आहे ती 3380 जागांची. हे झालं अंतिम जी काही निवड यादी आहे आणि अंतिम प्रतीक्षा यादी, या दोन्ही पण तुम्हाला सांगितलेल्या आहेत. चालकसाठी 917 जागा, बॅट्समनसाठी 24 जागा आणि शिपाईसाठी 2572 जागा होत्या. वेटिंग लिस्ट 1376, 29 आणि 3380. हे ह्या पीडीएफ मध्ये या 6 पीडीएफ ज्या होत्या बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 या 6 पीडीएफचं पूर्ण सखोल मार्गदर्शन तुम्हाला या एवढ्या चार्टमध्ये करून दिलेलं आहे. कोणीही घाबरून जाऊ नका. आता वाट कोणी बघायची, लक्षात ठेवा. वाट बघायची ती म्हणजे ही जी लोक आहेत ह्या एकदम एवढ्या ह्याच्यामध्ये या चार्ट मधल्या लोकांना वाट बघावं लागेल. आणि ह्या चार्ट मध्ये जी मुलं आहेत किंवा ह्या पीडीएफ मध्ये जी मुलं आहेत त्या मुलांची फायनल निवड यादीमध्ये नाव लक्षात ठेवायचं. मुलं घाबरून गेल्यात. का घाबरून गेल्यात? त्या डिपार्टमेंटमध्ये जो पहिला पॅसेज आहे, जो पीडीएफ मध्ये तो सुद्धा वाचून दाखवतो. पहिला पॅसेज आहे त्याच्यामध्ये वेगळं दिलंय आणि मग काही संबंधित व्यक्तीने विचारलंय की हे काय आहे, तर त्यांची निवड रद्द करण्यात आली म्हणून सांगितलेलं. डायरेक्ट निवड होऊन निवड रद्द करण्यात आली म्हणून सांगितले. त्यासाठी प्रॉपर मार्गदर्शक हवा, लक्षात ठेवायचं. चुकीचं मार्गदर्शन केलेलं आहे. मला सुद्धा खूप साऱ्या मुला मुलींचे फोन आले की सर आमची निवड रद्द करण्यात आली आणि खाली लिस्ट दिली. असं नाही आहे. हा विषय टोटली वेगळा आहे. हा विषय टोटली वेगळा आहे. आता समजावून सांगतो. सो हा विषय तुम्हाला समजला असेल तर याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय आणि स्क्रीनशॉट मारून तुम्ही झूम करून तुम्ही अभ्यास करू शकताय. समजलं? आता बघूयात एक फक्त आपण वाचूयात की अंतिम निवड यादी जी आहे त्याच्यातला एक मार्गदर्शन करूयात. एक पॅराग्राफ
जो शिपाई पदाचा आहे 2572 जागांसाठी आहे, अतिशय महत्वाचा आहे बघा. 6/8/2025 आहे. मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 साठी. विषय बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी. अंतिम हा शब्द इथं गोल करा, अंतिम. आता इथून पुढे तुमची जी वेटिंगची कालमर्यादा आहे ती 1 वर्षासाठी असणार आहे. सगळं लक्षात ठेवा, 1 वर्षासाठी. इथून पुढं मुलं घाबरून गेलेत की म्हणे असं होणार तसं होणार, 1 वर्षासाठी असते. पण अंतिम नंतर 1 वर्षासाठी तुमची वेटिंग असणार आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि कोणत्याही कारणास्तव हे वाढवता येते. 17ची 19ला, 19ची 22 पर्यंत, 22-23ची 24-25 पर्यंत लागणार. हळूहळू हे 26 पण येणार आहे. मी ह्याच्या आधी पण सांगितले 5-6 महिन्यापूर्वी की 2022-23च्या पोलीस भरतीतली जी काही वेटिंग लिस्ट आहे त्याला 26 उघडणार आणि 100% ते होत आलंय बघा. सो यासाठी अनुभव खूप महत्वाचा आहे. समजलं काय म्हणतोय. सो अशा पद्धतीनं हे तुम्हाला सांगितले की अंतिम निवड यादी आहे. पहिला पॅरेग्राफ आहे तो अतिशय फसवा आहे, मुलांना कळालेला नाही, त्यामुळे त्यांचं ब्रेनच त्याला काम देऊन झाले बघा. मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतरिम निवड यादी उक्त संदर्भान्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अंतरिम निवड यादीच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी घेण्यात आली असून सदर कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येत आहे. म्हणजे जे उमेदवार कागदपत्र जे काही पडताळणी होते, व्हेरिफिकेशन, त्याला गैरहजर होते किंवा त्यांच्याकडे इनकम्प्लीट डॉक्युमेंट होते किंवा बाकीच्या काही गोष्टींमुळे त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आता पुढची जी लिस्ट आहे ती अपडेटेड लिस्ट आहे. असं वाटायला की पहिल्या पॅरेग्राफ मधून सांगितले आणि त्याच्यामध्ये खाली नाव आहेत म्हणून सगळ्यांची 2572 मुलांची निवड रद्द करण्यात आलेली आहे, असं मिनिंग नाही आहे त्याचं. असं मिनिंग होते की दिलेल्या टाइमवरती मुलं जे काही डॉक्युमेंट मधून डिस्क्वालिफाय झालेले आहेत ते बाहेर काढलेले आहेत. लक्षात ठेवा, एवढाच विषय आहे. निवड रद्द करण्यात आलेली आहेत एवढाच विषय आहे. आणि तिथं मग ती अंतिम होती यादी आणि ही अंतिम आहे. आणि अंतिम म्हणजे काय, जी खाली नावं दिली 2572 ती फिक्स मुलं आहेत कॉन्स्टेबलची आणि सेम चालक, सेम बॅट्समन. टेन्शन काय घेऊ नका, तुमची निवड यादी नाव आले ना, तुमची निवड झालेली आहे. जर तुमच्या वरती सब्जेक्टमध्ये म्हणजे विषयामध्ये या पीडीएफच्या तुमचं जर ह्याच्या अंतरिमसाठी ह्याच्यासाठी प्रतीक्षा यादीसाठी जर नाव असेल तर मग तुम्ही चुकला म्हणून समजायचं. तर प्रतीक्षा यादीमध्ये म्हणजेच वेटिंग लिस्टला असणारी तुमची निवड नाहीये. पण इथून पुढं जशा जागा खाली होतील तसं तसं तुमच्या प्रतीक्षा यादीतील मुलांना उचललं जाणार आहे, हे मात्र नक्की आहे. समजलं. याला यामध्ये कोणत्याही मुलगीला प्रतीक्षा यादीत घेतलं जाणार नाही आहे, हे पण फिक्स आहे. कोणत्याही मुलगीला प्रतीक्षा यादीमध्ये घेतलं जाणार नाही आहे, लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यावरती एक व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे, पण आताच्या घडीला खूप महत्वाचं बघा. पहिला पॅरेग्राफ तुम्हाला सांगितलेला आहे, जी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित नव्हते किंवा ज्यांचं डिस्क्वालिफाय झाले त्यांना काढण्यात आलेला एवढाच विषय, तुम्हाला काढण्यात आलेला नाहीये. मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 प्रक्रियेतील पोलीस शिपाई पदाच्या 2572 रिक्त पदांसाठी शासन निर्णय जो आहे त्यानुसार बघा, जे काही पुढे दिलेलं आहे 2000 त्याच्या डेट वगैरे दिलेल्या आहेत मधील तरतुदीनुसार, तसेच प्रस्थापित न्यायतत्वांच्या आधारावरती म्हणजेच काही मुली मॅटमध्ये गेलेल्या असतील, काही मुलांमध्ये मोठमोठे गुन्हा दाखल झालेले आहेत, जे पोलीस व्हेरिफिकेशन मधून त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत म्हणून ते व्हेरिफिकेशन त्या पद्धतीने गेलेलं आहे. त्या मुलांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला होता आणि तो आता लागलेला आहे. टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, हे वेगळं काय नाही आहे. तीच लिस्ट आहे, ज्या पाठिंबाची लिस्ट लागलेली होती ना, कट ऑफ लागलं त्यावेळी, तीच लिस्ट आहे. याच्यामध्ये फक्त न्याय प्रविष्ट काही बाबी होत्या, त्याच्यावरती निकाल प्रस्थापित होता, तो प्रस्थापित झालेला आहे. तिथून पुढे ह्या निवड याद्या ह्याला लागलेल्या, लक्षात ठेवायचं. अतिशय महत्वाचा विषय. आता ह्याच्यामध्ये फक्त वेटिंगची मुलं जागा खाली होतील तसे फक्त वर घेतले जातील, बाकी वेगळं काही होणार नाही, लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये प्रतीक्षा यादीत कुणालाही घेतलं जाणार नाही. इथून पुढे प्रतीक्षा यादी क्लोज झाली, अंतिम निवड यादी क्लोज झाली. आता अंतिम निवड यादीतली मुलं मुली जॉईनिंग नाही केलं तर अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये जी मुलं आहेत ती फक्त वर घेतील, बाकी कुणालाही नाही. सरळ सरळ आहे, टेन्शन घेऊ नका. सो अशा पद्धतीनं जे की यादी करण्यात आली असून सदर अंतिम निवड यादी कट ऑफ सह सोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अंतिम निवड यादी कट ऑफ सह. हे जो कट ऑफ आहे तो जुनाच आहे, ही लिस्ट आहे ती पण जुनीच आहे. फक्त ज्या न्यायप्रविष्ट बाबी वगैरे होत्या किंवा डॉक्युमेंट मधून काय काय झालेलं होतं, ज्यांचा निकाल पेंडिंग ठरला होता त्यांना फक्त इन केले, बाकी याच्यामध्ये वेगळं काही करायला नाही. आणि महत्वाचं म्हणजे इथं फक्त अंतिम शब्द जो वापरलाय तो अतिशय महत्वाचा आहे. हा जो अंतिम शब्द आहे, अंतिम निवड यादी आणि अंतिम प्रतीक्षा यादी, हा शब्द जो आहे तो खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. यामध्ये वेगळं काय करायला नाहीये. आता या पीडीएफचं तुम्ही मी जसं सांगितलं त्या पद्धतीने सर्चिंग करा आणि त्यामध्ये शोधू शकताय. आता यामध्ये काय बदल झाला ते मगाशी सांगितलेलं आहे. आता प्रतीक्षा यादी जी आहे ही प्रतीक्षा यादी, त्याच्या आधी सांगतोय. आता अंतिम निवड यादीचं सांगितलं पोलीस शिपाईचं, सेम त्या पद्धतीने बॅट्समन सुद्धा तीच लिस्ट आहे आणि त्याच पद्धतीने शिपाई पदाची सुद्धा आणि चालकची सुद्धा तीच लिस्ट आहे, लक्षात ठेवा. आता अंतिम प्रतीक्षा यादीला काय केलंय की ज्या मुलांचं अशाच पद्धतीने झालेलं होतं ती सगळी एकंदरीत जो रेशो आहे
त्या पद्धतीनं अंतिम प्रतीक्षा यादी सुद्धा ही फिक्स केलेली आहे आणि ती सुद्धा PDF आलेली आहे, तेवढं लक्षात ठेवायचं, दुसरं काही झालेलं नाहीये. आता प्रतीक्षा यादी वेटिंग कधीपर्यंत उचलणार किंवा काय विषय वगैरे आहेत, जेव्हा आता सगळे जी मुलं मुली आहेत ती आउट झालेले आहेत, म्हणजे पुढे जातील आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आता तुम्ही बघितलं असेल जुने जे मुलं मुली आहेत आपली त्यांची कसम पिरियड वगैरे चालू होईल आणि तिथून पुढे ती आउट झाल्यानंतर एक 10 दिवसाच्या पिरियडमध्ये जी मुलं पाठीमागं असतील पेंडिंग किंवा अनुकंप तत्वावरती असतील किंवा हे जे 2022-23 असतील आता यांना उचललं जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला एक सांगतो की सप्टेंबर महिन्यामध्ये, आताच सांगतोय, सप्टेंबर महिन्यामध्ये ही जी अंतिम निवड यादीमध्ये जी मुलं आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये ट्रेनिंगसाठी घेऊन गेलं जाईल. टेन्शन काय घ्यायची गरज नाही आहे. अंतिम निवड्यामध्ये यातली जी मुलं आहेत त्या मुलांसाठी लक्षात ठेवायचं. समजलं काय म्हणतोय? सो प्रतीक्षा यादी वेटिंग कधी पण उचलणार, तर हे जे आहे हे याला सप्टेंबर एंड किंवा सप्टेंबरच्या दरम्यान होऊन जाईल आणि ह्यांचं जे ट्रेनिंग आहे अंतिम निवड यादीमधील जे फायनल लिस्टमधील जी मुलं मुली आहेत त्यांना मात्र सप्टेंबर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जे काही विषय असेल ते तुम्हाला ट्रेनिंगसाठी घेऊन गेलं जाईल, लक्षात ठेवायचं. आता हे झालं प्रतीक्षा यादीची वेटिंग कधी उचलणार हे पण सांगितलं, त्यांना ट्रेनिंगला कधी घेऊन जाणार हे पण सांगितलं. आता वेटिंग लिस्ट कधीपर्यंत असते आणि वाढू शकते का, तर अंतिम निवड यादी लागल्यानंतर वेटिंग लिस्टची जी काही कालावधी असते ती 1 वर्षापर्यंत असते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अजून सुद्धा वाढू शकते नवीन पोलीस भरती पडूपर्यंत, या दोन्ही गोष्टी आहेत. अदरवाईज काही कारणास्तव ही सुद्धा वेटिंग लिस्ट वाढवू, जे पिरियड आहे तो वाढवू शकतात, याचा अधिकार डिपार्टमेंटला आहे. पाठीमागचा जर अनुभव बघितला तर पाठीमागच्या वेळी 2-2 वर्षांना 2.5 वर्षांना सुद्धा वेटिंग लिस्ट मधल्या मुलांना घेतलेला आहे आणि ट्रेनिंगला पुढच्या बॅचला म्हणजे 17ची जर भरती असेल तर 19ला त्यांना घेतलंय, म्हणजे 19च्या भरतीतल्या मुलांसोबत ट्रेनिंगला पाठवलंय. बॅच किंवा जे काही असेल भरती असेल ती 2017चीच असेल, सेम 19च्या 21-22 पर्यंत, 22-23ची 26 पर्यंत हे असं आहेच, टेन्शन काय घेऊ नका. सो जी फायनल वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांची नावं फिक्स झालेली आहेत. आता याच्यामध्ये नवीन मुलं कोण येणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे. याच्यामध्ये नवीन मुलं कोण येणार, म्हणजेच आता जी निवड यादीमध्ये नाहीत त्यांनी ट्रेनिंगला चालू करा, नवीन सगळं झुरतनं सुरुवात करा आणि आता मागं पुढे बघू नका. नाहीतर परत आणि वेटिंग उचलणार का, आमचं निवड यादीमध्ये नाव येईल का, आमचं प्रतीक्षा यादीमध्ये नाव येईल का, अजिबात वेळ घालवत बसू नका. विनंती करतोय कारण की 21ची मुलं अजून सुद्धा 2022-23 मध्ये वेटिंग मध्ये आहेत. 22-23ची आता येणाऱ्या 2025च्या पोलीस भरतीमध्ये आणि वेटिंगला राहणार, लक्षात ठेवा. कारण की त्यांना प्रोसेसच माहित नाही, काय होते, कसं होते, कधीपर्यंत घेतलं जाते, कितीपर्यंत वाट बघायची, नो मॅटर. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे जो तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे. जी 6 PDF आलेल्या होत्या, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि चालकसाठी 2 होत्या, एक निवड यादी, एक प्रतीक्षा यादी. बॅट्समनसाठी 2, एक निवड यादी, एक प्रतीक्षा यादी आणि शिपाई पदासाठी एक निवड यादी, एक प्रतीक्षा यादी. याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. आता ह्याच्या पुढचे 2-4 व्हिडिओ अतिशय महत्वाचे असणार आहेत, त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नोटिफिकेशनद्वारे मिळून जाईल. आता जे नवीन पोलीस भरती तयारी करतात त्या मुलांसाठी आपली एक PDF बॅच आहे 4500 प्रश्नांची, ती जर तुम्हाला हवी असेल, 4500 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये टोटल. तो ती जर तुम्हाला हवी असेल तर एक काम करू शकताय, 84 68 99 61 78 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकताय आणि हे 4500 PDF जे आहे प्रश्न अतिसंभाव्य जे पोलीस भरती, दारूमध्ये पोलीस आणि वनरक्षकसाठी पाठीमागच्या वेळी 2022-23ला आपले 53 क्वेश्चन या PDF मध्ये होते टोटल. तर ही जर तुम्हाला हवी असेल तर पटापट आपल्या या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, PDF मिळण्याबाबत तुम्हाला आपली टीम मदत करून देईल. सो मार्गदर्शन आवडलं असेल तर विनंती करतोय की या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा. ज्यांची निवड झाली त्या मुलांना हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा. ज्यांची निवड झाली त्यांनी या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा, सर माझी निवड झाली, चालक असेल, शिपाई असेल किंवा काय असेल. कारण की एका गोष्टीसाठी आम्ही तडफडत असतोय प्रामाणिकपणे, एक गुरु म्हणून, एक कोच म्हणून, की फायनल आपल्या मुलामुलींची निवड कधी होईल. रात्रंदिवस जागा असतो ह्या गोष्टीसाठी. सो आमची पण धडपड आहे. तुम्हाला मार्गदर्शन आवडलं असेल तर 100% निवड झाली असेल त्या स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि ज्यांना PDF हवे असेल, PDF बॅच हवी असेल त्यांनी या व्हॉट्सअपवरती सुद्धा मेसेज करून सांगायचं की आपल्याला PDF पाहिजे. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपण आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी तर संपतोय तोपर्यंत धन्यवाद.